हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट आणि NTUGC नेट या दोन्ही एक्झाममधील अतिशय महत्त्वाचे आणि क्रिटिकल 3 टॉपिक. त्यातला फर्स्ट टॉपिक म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग, सेकंड टॉपिक लॉजिकल रिझनिंग आणि थर्ड म्हणजे DI, त्यालाच आपण डाटा इंटरप्रिटेशन असं म्हणतो. फ्रेंड, या तीनही युनिटमध्ये चांगला स्कोर करण्यासाठी खूप चांगली संधी असते, पण अनेक विद्यार्थी याच युनिटमध्ये स्कोर कमी करतात. अनेक विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करून देखील त्यांना यामध्ये स्कोर करता येत नाही. त्याचं रिझन असतं प्रॉपर वेने अभ्यास न करणं. कारण अभ्यास आपण करतो ही वेगळी बाजू आहे, पण कुठल्या टॉपिकचा कुठल्या वेने अभ्यास करतो ही वेगळी बाजू. या ठिकाणी या तीनही युनिटचा तुम्ही अभ्यास कुठल्या पद्धतीने करायला हवा, या तीनही युनिटचं स्ट्रक्चर एक्झामिनेशनसाठी कशा पद्धतीचं असतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर लॉजिकल रिझनिंग असेल, यामध्ये कुठल्या टॉपिकला तुम्ही सर्वात जास्त वेटेज द्यायला हवं हे देखील समजून घेणार आहोत. कारण सर्वच सिलेबस डिटेलमध्ये अभ्यास करणं महत्त्वाचं नाही आहे. कुठला पॉईंट महत्त्वाचा आहे हे पण पाहणं महत्त्वाचं असतं, कारण तोच पॉईंट एक्झामला फ्रिक्वेंटली रिपीट होताना आपल्याला दिसतो. फ्रेंड, या तीनही युनिट संदर्भात अनेक महत्त्वाचे पॉईंट आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झाम या दोन्ही एक्झामचं प्रिपरेशन करत असाल, तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. त्या संदर्भात डेमो क्वेश्चन पेपर मार्फत प्रॅक्टिस करून घेतली जाईल. त्या संदर्भात मॉक टेस्ट असतील, क्विज असतील, त्या देखील प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे इन शॉर्ट पेपर फर्स्टमध्ये जे काही 10 युनिट आहेत त्या सर्व युनिटचा डिटेलमध्ये सिलेबस त्या कोर्समध्ये कव्हर होतो विथ प्रॅक्टिस. फ्रेंड, जो आपला कोर्स आहे या कोर्सचा वापर करून अनेक विद्यार्थ्यांनी 92 पर्यंत स्कोअर केलेला आहे. अनेक विद्यार्थी 86च्या अबोव स्कोअर करू शकलेले आहेत. तुम्ही देखील पेपर फर्स्टमध्ये चांगल्या प्रकारे स्कोअर करून MS सेट एक्झाम इझी वेने क्रॅक करू शकता. फ्रेंड, या कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्टला खूप चांगला स्कोअर या कोर्समार्फत तुम्हाला करता येऊ शकतो. ठीक आहे. तर फ्रेंड, आज आपण MS सेट किंवा NTUGC नेटमधील हे तीनही जे युनिट आहेत त्या तीनही युनिटबद्दल शॉर्ट वेमध्ये इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. प्रॉपर वेने समजून घ्या, सिंपल वेने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी सर्वात प्रथम मी सिलेबसची PDF ॲड केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन पेपर मार्फत देखील आपण हा जो पॉईंट आहे तो क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. आता या ठिकाणी तीनही युनिटचा सिलेबस जो आहे ना तो तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. आता सर्वात प्रथम लॉजिकल रिझनिंग याचा सिलेबस पहा, खूप मोठा आहे बरं ना. पण आता MS सेटच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर MS सेटसाठी स्कोप हा छोटा आहे लॉजिकल रिझनिंगचा. यामध्ये काय समजून घ्यायचं ते समजून घ्या. आता व्हेन डायग्राम आहे ना, यावर एक्झामला क्वेश्चन येतो, एक क्वेश्चन इथून कन्फर्म होतो. ठीक आहे ना. लक्षात घ्या बरं का, क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन किंवा व्हेन डायग्रामचे जे रूल आहेत ते तुम्हाला मी कोर्समध्ये सांगितलेत बरं ना. व्हेन डायग्रामचे रूल प्रॉपर येणे करून जायचे, त्यावर व्हेन डायग्रामचा क्वेश्चन तुम्हाला सुटून जातो. एक क्वेश्चन तिथून तुमचा बनतो. एका टॉपिकवर तुम्हाला माहिती आहे टोटल 5च क्वेश्चन असतात बरं ना. आता 1, 2, 3, 4 आणि 5 त्यातला पहिला क्वेश्चन तुम्हाला सांगितलं मी, व्हेन डायग्रामवर तुमचा फिक्स आहे एंड. सिंपल. आता आणखी जे 2 प्रश्न आहेत ना ती या खालीत पहा. हे जे इंडियन लॉजिकचा पॉईंट आहे पास पूर्णपणे इतका. ठीक आहे ना. यावर 2 क्वेश्चन कन्फर्म असतात. त्यातला एक क्वेश्चन यावर असतो प्रमाणावर. ठीक आहे ना. जे 6 प्रमाण आहेत ते सर्व गोष्टी प्रॉपरली करून जायच्या, तिथून एक क्वेश्चन डेफिनेटली बनतो. आणि उरलेला एक क्वेश्चन हा यातल्याच बेसिक कन्सेप्टवर असू शकतो, स्ट्रक्चर ऑफ अनुमाना वगैरे त्यावर. ठीक आहे ना. पण नॉर्मली प्रमाणावरच 2 क्वेश्चन बनतात. काही वेळेस ते काय करतात, स्ट्रक्चर ऑफ अनुमाना वगैरे एक क्वेश्चन टाकू शकतात. ठीक आहे ना. बाकी प्रमाणा म्हणजे इंडियन लॉजिकमधला प्रमाणा जो पॉईंट आहे ना तो प्रॉपरली समजून जायचा, तिथून तुमचे 2 क्वेश्चन बनतील. पहा बरं का, पहिला एक क्वेश्चन व्हेन डायग्राम कन्फर्म. ठीक आहे ना. इंडियन लॉजिक 2 क्वेश्चन कन्फर्म. हे स्ट्रक्चर जे आहे ना हे मागील काही एक्झामिनेशनमध्ये फ्रिक्वेंटली ते फॉलो करतायत, त्याच्या बेसवर तुम्हाला एक पॉईंट सांगतोय.
हे पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे, बाकी नंतर तुम्ही अभ्यास कराच, ठीक आहे ना, पण प्रायोरिटी याला द्या. सिंपल ना. आता 3 क्वेश्चन कशावर बनले तुम्हाला कळलं. 5 पैकी 3चा विषय संपला. राहिले आणखी 2 क्वेश्चन. त्यातला जो 4 नंबरचा क्वेश्चन आहे तो क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन त्यावर बनतो, ठीक आहे ना. इथं म्हणले पहा क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन, हा जो पॉईंट आहे ना यावर एक क्वेश्चन असतो. सिंपल तो असतो पहा ऑल ए आर बी, ठीक आहे ना, ऑल बी आर सी, देन कन्क्लुजन ते देतात, त्यानंतर कुठलं कन्क्लुजन करेक्ट आहे, कुठलं प्रिमायसेस करेक्ट आहे ते विचारतात. तो क्वेश्चन क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशनच्या डायग्रामवर बनतो. सिंपल ना. मग हे 4 क्वेश्चन कन्फर्म आहे. आणि आणखी एक जो क्वेश्चन आहे ना तो कुठल्याही पॉईंटवर बनू शकतो, पण नॉर्मली जे रिझनिंग आहे ना डिडक्टिव्ह इंडक्टिव्ह त्यावर ते विचारतात, ठीक आहे ना. बाकी तो चेंजही होऊ शकतो, बाकी कुठल्याही टॉपिकवर एक क्वेश्चन ते ॲड करतील, पण स्ट्रक्चर समजून घ्या क्वेश्चनचं कशा पद्धतीचं असतं. एक क्वेश्चन तुमचा वेन डायग्रामवर येणार, ठीक आहे ना, त्यानंतर 2 क्वेश्चन तुमची इंडियन लॉजिकवर येणार आहे, एक आणखी जो क्वेश्चन आहे तो क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशनवर येणार, आणि लास्टचा रिमेनिंग जो क्वेश्चन आहे तो कशावरही येऊ शकतो, पण नॉर्मली रिझनिंग जे आहे इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह त्यावर ते विचारतात, ठीक आहे ना. काही वेळेस दुसऱ्या टॉपिकवरती विचारू शकतात. आता तुम्ही म्हणता सर्व सिलेबस कव्हर केला, पॉईंट काय आहे, जे मोड फिगर वगैरे या गोष्टीत ना ह्या MSCET एक्झामला विचारण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे कम्पेअर टू नेट एक्झाम, ठीक आहे ना. हे टेक्निकल पॉईंट आहेत, प्रॉपरली समजून घेतले कोर्स मार्फत समजतील, पण सेल्फ स्टडीने समजून घ्यायला थोडे डिफिकल्ट वाटेल, ठीक आहे ना. फॅलसी वगैरे पॉईंट थोडीशी डिफिकल्ट वाटतील, सो याला थोडंसं तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. पहिल्यांदी प्रायोरिटीवर हे सोडवा, ठीक आहे ना, हे सर्व कव्हर करा. बाकीचं मग रिमेनिंग पहा टाइम भेटलं तर, पण प्रायोरिटी याला द्या, ठीक आहे ना. जर कोर्स वगैरे तुम्ही आपला जॉईन केला असेल तर निश्चित राहा, कोर्समध्ये आम्ही तुम्हाला सर्वच गोष्टी प्रॉपरली सिक्वेन्स म्हणजे प्रोव्हाइड करणार आहे, डोंट वरी. पण सेल्फ स्टडी करत असाल तर काय करायला हवं ते आपण या ठिकाणी पाहतोय. सिंपल ना. तर बेसिक तुम्हाला लॉजिकल रिझनिंगचा सिक्वेन्स सांगितला, 5 इक्वेशन कसे होऊ शकतात ते कळाले. प्रायोरिटी इंडियन लॉजिकला द्या, 2 क्वेश्चन येतात. सिंपल. बाकी व्हेन डायग्रामचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही रूल असतात, त्या रूलच्या बेसिसवर सोडवता येईल. लॉजिक प्लस रूल त्या ठिकाणी असतात. सिंपल. तर लॉजिकल रिझनिंगचा तुम्हाला जो फॉर्मॅट तो सांगितलाय, या व्यतिरिक्त एक्झामला काहीच येत नाही MSCETला. नेटला थोडंसं व्हेरिएबल होऊ शकतं, पण सेट एक्झामच्या दृष्टिकोनातून हे सफिशियंट आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे DI, तर आपण डाटा इंटरप्रिटेशन असं म्हणतो. त्या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन पेपर मार्फतच एक्सप्लेनेशन देतो पहा. हा जो क्वेश्चन पेपर आहे ना हा लेटेस्ट म्हणजे प्रिव्हियस इयरचा 2025चा क्वेश्चन पेपर आहे, ठीक आहे ना. या क्वेश्चन पेपर मार्फत तुम्हाला तो DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशनचा पॉईंट आहे ना क्लिअर करून टाकतो पहा. आता या क्वेश्चन पेपरमध्ये डायरेक्टली मी DIचे क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले ते सांगतो. प्रॉपरली समजून घ्या. हाच सिक्वेन्स दरवर्षी असतो. नेट एक्झामला DI वेगळ्या पद्धतीने येतो आणि सेट एक्झामला DI हा वेगळ्या पद्धतीने येतो, ठीक आहे ना. दोघांमध्ये तफावत आहे. आता हे पहा, पहिला पॉईंट समजून घ्या. नेट एक्झामला काय असतं, जो NTVTC नेट एक्झाम आहे ना त्याला 5 क्वेश्चनचा एकच DI असतो, म्हणजे एकच तुम्हाला चार्ट देतील, तक्ता देतील, काहीतरी देतील आणि त्यावर 5 क्वेश्चन विचारतील, विषय संपला. नेटचं इझी. पण जर सेट एक्झाम आहे ना तर सेट एक्झाम बाबतीत थोडंसं वेगळं आहे. सेट एक्झामला मी मला याआधी पण सांगितलंय 2+2+1 असा सिक्वेन्स असतो. म्हणजे 2 क्वेश्चनचा एक DI, पुन्हा 2 क्वेश्चनचा सेपरेट DI आणि एका क्वेश्चनचा आणखी एक सेपरेट DI, म्हणजे टोटल अशी 3 DI म्हणजेच डाटा इंटरप्रिटेशन हे सेट एक्झामला येतात. सिंपल ना. नेटला एकच असतो 5 क्वेश्चनचा, पण सेटला 3 असतात. हे बघा फॉर एक्झाम्पल 31 ते 32 हे 2 क्वेश्चन या DI म्हणजे या डाटाच्या बेसवर त्यांनी कव्हर केलेले आहेत, ठीक आहे ना. काही वेळेस त्याचे चार्ट देतात, काही वेळेस अशा पद्धतीने पण क्वेश्चन विचारतात. सिंपल ना. 31 ते 32 हे पहा 2 क्वेश्चनचा हा DI संपला. त्यानंतर थोडंसं आणखी तुम्ही स्क्रोल डाऊन केलं खाली, एक मिनिट, तर तुम्हाला दिसेल की 33 आणि 34 हे जे क्वेश्चन आहेत त्याच्यावर पण एक DI आलाय. पहा पहिला 2 क्वेश्चनचा DI होता, पुन्हा आणखी 2 क्वेश्चनवर DI, ठीक आहे. आणि आता 4 क्वेश्चनचा DI संपला. आता आणखी एका पर्टिक्युलर क्वेश्चन एका DI मार्फत कव्हर केलेला असेल यांनी. पहा हे पहा इथे दिलाय, हा 35 नंबरचा क्वेश्चन, त्यावर एक DI. समजलं. म्हणजे 2 क्वेश्चनचा एक सेपरेट DI, पुन्हा 2 क्वेश्चनचा एक सेपरेट DI आणि एका क्वेश्चनचा हा DI. यात पण कसं असतं, जो सेपरेट एका क्वेश्चनचा DI आहे ना तो थोडासा क्रिटिकल देतात, ठीक आहे ना. एक 2 क्वेश्चनचा जो DI त्यातला एक खूप इझी असतो आणि एक थोडासा क्रिटिकल असतो. म्हणजे समजून घ्या बरं का, 2+2+1 असं स्ट्रक्चर असतं. हा एकदम इझी असेल तर हा थोडासा क्रिटिकल असेल, आणि जो सेपरेट एक क्वेश्चन आहे ना तो नॉर्मली क्रिटिकलच असतो, कारण तो टाइम तुमचा वेस्ट कसा होईल यावेळी बनवलेला असतो.
ठीक आहे ना. म्हणजे थोडक्यात या 5 क्वेश्चनपैकी 2 क्वेश्चन तुमच्या हातातले असतात, एकदम हातातले, एकदम इझी, बेरीज वजा बाकी इतकंच दिलेलं असतं, बाकी काही नसतं त्यामध्ये. ठीक आहे ना. मग या ठिकाणी DIचं स्ट्रक्चर कसं असतं हे पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे, त्यानुसार प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्हाला सांगितले पहा, 2019 पासून ते 2025 पर्यंत जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते सर्व डिटेलमध्ये पाहून जा. त्यामार्फत DI तुम्हाला कळल कसा येतो, कारण तो पॅटर्न कुठला आहे तो समजून घेतला पाहिजे. ठीक आहे ना. तर DIचं स्ट्रक्चर कसं असतं हे तुम्हाला कळालं असेल. बाकी एक्झाम एकदम इझी आहे, अवघड असं काही नाही आहे, फक्त त्या संदर्भातला फॉर्मॅट तो प्रॉपरली समजून घेतला पाहिजे. आता लास्टचा जो पॉईंट आहे तो म्हणजे मॅथमॅटिक्स. आता MS सेटचं जो मॅथचा युनिट आहे 5 नंबरचा, त्यामध्ये स्पेसिफिक असा कुठलाही रूल नाही आहे. ते कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन कुठल्याही वर्षी टाकतात. ठीक आहे ना. म्हणजे एक वर्षी प्रॉफिट अँड लॉसचा टाकला तर पुढच्या वर्षी टाइम डिस्टन्सचा पण टाकतात, कुठलाही क्वेश्चन कधी टाकतात. मॅथमध्ये फक्त एकच पॉईंट आहे, नंबर सिरीज. म्हणजे नंबर सिरीजवर एक क्वेश्चन 100% येतो. ठीक आहे ना. बाकीचे जे 4 क्वेश्चन आहेत ते कुठल्याही टॉपिकवरती टाकू शकतात. ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरवर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे काही वेळेस प्रॉफिट अँड लॉसचं टाकतील, ठीक आहे ना, काही वेळेस डिस्टन्सचं टाकतील, काही वेळेस पर्सेंटेजचं टाकतील, काही वेळेस ते फ्रॅक्शनचं टाकतील, ठीक आहे ना, काही वेळेस टाईम आणि डिस्टन्स सांगितल्याप्रमाणे ते टाकतील, काही वेळेस ॲव्हरेजचं टाकतील. म्हणजे हे सर्वच टॉपिकवरती क्वेश्चन टाकतात, कारण त्यांनी देताना सिलेबस एकदम स्पेसिफिक दिला आहे पहा मॅथचा. ठीक आहे ना. फक्त 3 पॉईंट मॅथमध्ये दिलेले आहेत. मग त्या मॅथमध्ये ते बेसिक मॅथ कुठलंही टाकू शकतात, असा काही स्पेसिफिक या ठिकाणी रोल नाही आहे. फक्त एक पॉईंट समजून घ्या, मॅथमध्ये पण मॅथमध्ये नंबर सिरीजवर एक क्वेश्चन 100% येतो. आणखी एक पॉईंट काय माहिती का, मॅथमध्ये म्हणजे 4 क्वेश्चन इझी असतात, एक किंवा मॅक्झिमम काही वेळेस 2ही होतात. 1 किंवा 2 क्वेश्चन असे असतात मॅथमध्ये की जे लवकर सुटणारच नाही आहे, आणि सोडवायचे असतील तर त्या क्वेश्चनला सोडवण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं घालावे लागतील. अशा प्रकारचे क्वेश्चन टाकतात. ठीक आहे ना. आता मागच्या म्हणजे 2025 एक्झामला तसे क्वेश्चन आले नव्हते, पण त्याआधी खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. खूप जास्त स्टेज असतात, त्याच्या खूप जास्त स्टेप असतात, त्यानंतर ते क्वेश्चन सुटतात. मग लक्षात ठेवायचं, मॅथमॅटिक्समध्ये 2 क्वेश्चन हे आपल्या हातातले नाही आहे, त्याचा आपल्याला तुक्का मारावा लागू शकतो. जरी आपल्याला सोडवायचा प्रयत्न केला आपण, येत असतील पण वेळ खाऊ क्वेश्चन असतात, वेळ लागणारे, शेवटी सोडवा येत असेल तरी देखील. ठीक आहे ना. पण 3 क्वेश्चन मॅथचे तुमच्या हातातले असणारे, त्यातला एक नंबर सिरीजचा हातातला आहे, आणि 2 बेसिक ॲव्हरेज वगैरे किंवा प्रॉफिट अँड लॉसचे असू शकतात. ते एकदम इझी असतील, त्याप्रमाणे तुम्ही सोडवू शकता. सिंपल. तर बेसिक 3 युनिट आहेत ना, त्या 3 युनिटमध्ये भेण्यासारखं असं काहीच नाही आहे. पहिला तुम्हाला मी पॉईंट क्लिअर केला पाहिजे, लॉजिकल रिझनिंग माहिती आपल्याला कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन येणार आहे, फक्त आपल्याला तो टॉपिक प्रॉपरली अभ्यास करून जायचं आहे. इथं माहिती आपल्याला इंडियन लॉजिकवर क्वेश्चन येणारच आहे. मग इंडियन लॉजिक हा असा जास्त स्कोप असलेला टॉपिक नाही, छोटा स्कोप आहे, प्रॉपरली अभ्यास करून जायचा, कन्सेप्ट आहेत प्रॉपरली समजून घ्यायच्या. तेवढं समजलं, 2 क्वेश्चन बनले. क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन प्रॉपरली डायग्राम समजून घेतली, त्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. व्हेन डायग्राम 12-13 रूल आहेत, प्रॉपरली समजून घेतले, त्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळतंय पहा क्वेश्चन कशावर येणार आहे. तेच जर आपण प्रॉपरली समजून घेतलं ना तर एक्झामला काहीच वेगळं येत नाही. सिंपल. तर फ्रेंड, आय होप पॉईंट काय तो क्लिअर कट कळाला असेल. म्हणजे म्हणायचं काय, तुम्ही कुठल्याही गोष्टीचा किती अभ्यास केला महत्त्वाचं नाही आहे, एक्झामला काय येतंय हे पाहून अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना. विद्यार्थ्यांनी 92 स्कोर केला, आणि विद्यार्थ्यांचे मला कॉल आले की सर तुमच्या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना एवढा स्कोअर कसा करता आला. प्रॅक्टिस केली, स्कोअर होतो. एक्झाम इझी आहे, मी तुम्हाला वारंवार सांगतो. ठीक आहे. कोर्समध्ये पण पहा, सर्व काही इझी असं मी म्हणत असतो का, कारण इझीच आहे, अवघड असं नाही. स्टुडंटसाठीच क्वेश्चन पेपर आहे, स्टुडंटला सोडवता येईल या अनुषंगानेच त्यांनी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. फक्त होत्या काय, प्रॅक्टिस कमी पडते. ठीक आहे ना. MCQची प्रॅक्टिस प्रॉपरली करा, सिलेबस प्रॉपरली समजून घ्या, अभ्यास प्रॉपरली करा, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनला स्किप करू नका. डेफिनेटली एक्झाम इझी जातो. ठीक आहे ना. कारण स्कोअर करणं इझी, अवघड असं नाही आहे. पहा आता फॉर एक्झाम्पल 90 स्कोअर हा कमी स्कोअर नाही आहे, पण प्रॅक्टिस आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा लग बाय तुक्का लागू शकतो, काही म्हणतील तुक्का लागला, तुक्क्याने इतका स्कोअर होत नाही. ठीक आहे ना. त्याला अभ्यासच करावा लागतो. यांनी अभ्यास केला म्हणून स्कोअर करता आला. 2025चा आपला रिझल्ट आहे, हायलाईट आहेत. अनेक विद्यार्थ्यांना 80च्या पुढं मार्क आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे फोटो आपण ॲड नाही केलेले. ठीक आहे. यांची परमिशन आहे त्यांचेच फक्त फोटो आपण ॲड केले. खूप चांगले स्कोअर विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, तुम्ही पण करू शकता. क्लास लावला तर स्कोअर होतो असं नाही आहे, सेल्फ स्टडीने पण अभ्यास होऊ शकतो, पण वेळ द्यावा लागतो. फक्त क्लासने होतं काय, तुम्ही कमी टाईममध्ये चांगला अभ्यास करू शकता, इतकंच फक्त क्लासचा फरक असतो. बाकी आम्ही पण सेल्फ स्टडी करूनच अभ्यास करून क्वालिफाय झालेलो आहे. ठीक आहे. तुम्ही पण करू शकता, पण वेळ द्यावा लागतो भरपूर. बाकी क्लास लावला तर तुम्ही डेली फक्त 30 मिनिटं दिले तरी सफिशियंट आहे.
सिम्पल. तर फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन कळलं असेल. बाकी काही डाऊट असेल, क्वेरी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ठीक आहे ना. आणि कोर्स वगैरे जॉईन करायचं असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082 यावर मेसेज करा. तुम्हाला पूर्णपणे कोर्सची माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.